डॉक्टर अशोक कवरावर सर IMA अध्यक्ष मुखेड सरांना थोडक्यात सरांबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी रिक्वेस्ट करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पुंडे सर, IMA आणि वैद्यकीय संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी, आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर इंगोले सर, इंगोले सरांचे कुटुंबीय आणि त्रिमूर्ती नाना. सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीहरीचं अभिनंदन करतो. खूप छान सूत्रसंचालन त्यांनी पहिल्यांदाच केलं आणि छान केलं करताय. इंगोले सरांच्या वैद्यकीय सेवेची ही गोल्डन ज्युबली इयर आहे. 50 वर्ष नाबाद आहे. त्याबद्दलचा आपण त्यांचा हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. एका डॉक्टरच्या आयुष्यातील हा फार मोठा पल्ला, फार मोठा माइलस्टोन आहे. आज आपण पाहतोय की अगदी प्रॅक्टिस चालू केल्यानंतर सुरुवातीपासूनच आपल्या मनामध्ये ऑलमोस्ट सर्वांच्या मनामध्ये एक नकार घंटा सुरू होतो आहे. मग ते कुठल्याही कारणासाठी असेल, आपण चूज केलेलं गाव असेल, रुग्णांची वाढलेली अपेक्षा असेल, आपल्याला मिळत असलेला रिस्पॉन्स असेल, पण प्रत्येक गोष्टीसाठी ही आपली थोडीशी तरी एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये तयार झालेली असते. 50 वर्षापूर्वी जेव्हा इंगोले सरांनी मुखेडमध्ये प्रॅक्टिस चालू केली, वयाच्या 25व्या वर्षी, सरांचं हे वयाचं सुद्धा 75वं वर्ष आहे. म्हणजे वयाचे 75 वर्ष, प्रॅक्टिसची 50 वर्ष, इट इज जस्ट अन अमेझिंग थिंग. आणि अशा वेळेस नक्कीच ही एक नुसती कौतुकाची गोष्ट नाही, तर ही उत्साहवर्धक आणि आपल्या सर्वांना जे आता आपण आहोत, माझ्यासहित सर्वजणांसाठी एक प्रेरणादायी लाईफ स्टोरी आहे. आपण रोज त्यांना ऐकतो, कुठे जेव्हा भेटलं तेव्हा आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहजतेने कुठलंही वयाचं बॅरियर न ठेवता आपल्या सर्वांमध्ये मिक्स होतात, त्यांचे किस्से सांगतात. ही जी त्यांच्या रोजच्या वागण्यातली सहजता आहे, मला वाटतं त्यांच्या यशाचा एक गमक ही त्यांच्या वागण्यातली सहजता आहे. आता डॉक्टर श्रीराम आहेत, डॉक्टर सतीश, शिवसाम यांनी त्यांच्या अनेक गुणांचं वर्णन केलं. ही प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट आहे. सतीशने सांगितल्याप्रमाणे, डॉक्टर बच्चावरने सांगितल्याप्रमाणे, की ह्या गोष्टी ज्याला आपण आता मॉडर्नमध्ये नाव आहे की सॉफ्ट स्किल्स, प्रॅक्टिसमधले सॉफ्ट स्किल्स, ह्याचे वेगवेगळे क्लासेस आपण पैसे पे करून करतो. किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये ज्याला ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट म्हणतात, त्यासाठी MBA सारखा कोर्स आहे. परंतु 50 वर्षापासून जे व्यक्ती प्रॅक्टिस करते त्यांनी सुरुवातीपासनं त्यात PhD केल्यासारखं हे त्यांचं प्रॅक्टिसचं मॉड्यूल आहे. कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रातलं किंवा आपल्या डॉक्टरांच्या आयुष्यातलं यशाची मानकं अनेक असू शकतात, पण मला वाटतं जेव्हा तुम्हाला कायम आणि नियमित सातत्यानं पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतात रुग्णाकडनं, जनतेकडनं आणि सहकार्याकडनं, मला वाटतं त्याच्या इतका मोठं मानक हे तुमच्या यशस्वीतेचं नाही. डॉक्टर बच्चावरने सांगितलं आता की आम्ही सर्वांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे की आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर अनेक पेशंटचं समाधान होत नाही, कुठल्या ना कुठल्या कारणाने समाधान होत नाही, आणि त्याची जी रिॲक्शन असते ती आपल्याजवळ असेल किंवा आपल्या दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतरची असेल, ती रिॲक्शन. आणि इंगोले साहेबांकडनं जेव्हा एखादा पेशंट कमी न झाल्यामुळं येतो, तो सुरुवातीला सांगतो, साहेब इंगोले साहेबाला दाखवलं, त्यांच्यानं जमलं तेवढं केलं, आता तुम्ही बघा. ही जी रिॲक्शन आहे, ही जी फेथ आहे, ही कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवल्यामुळं आलेली नाही. हा अंगभूत गुण हा त्यांच्यामध्ये जो आहे, आज सकाळी इंगोले सर सांगत होते की मी हा गुण ह्यासाठी सांगितला की त्यांच्याकडं ती जी स्किल आहे की कॉलेजमध्ये असते वेळेसही ते त्यांची शिक्षकांसोबतची जी रॅपो होता, की सरांनी एका कुठल्या तरी गोष्टीसाठी त्यांच्या बाकी मित्रांना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही मॅथ घेऊ नका, आणि इंगोले सरांना मॅथ सायन्स ठेवायचं होतं कारण त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. आणि ह्या तिघांनाही त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता मॅथ सोडून तुम्ही हिस्ट्री ऑफ इंग्लंड घ्या. पण सरांनी तेव्हा ते कसं मॅनेज केलं, सर म्हणाले की मी अगोदर गेलो आणि गोड वाळकं शोधून काढली
आणि गोड वाळकं भाजीपाला घेऊन मी सरांच्या घरी गेलो, त्यांना दिलं, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, दुसऱ्या दिवशीपासून सर त्यांना काहीच म्हणाले नाहीत. ही जी मॅनेजमेंट आहे, किंवा आता आपण जे सर्वांना माहीत आहे की ते पेशंटच्या नातेवाईकांची किती आस्तेवाईकपणे चौकशी करतात, त्यामुळं अर्धं जे दुखणं आहे त्या पेशंटचं हे केवळ त्यांच्या कम्युनिकेशनमुळं कमी होतं, विश्वासार्हता वाढते. दुसरंही सरांमधला जो मोठा गुण आहे, जो आम्हा बऱ्याच जणांमध्ये तो लॅकिंग आहे, ती म्हणजे अचाट स्मरणशक्ती. आजही सर त्यांच्या टीचरचे नावं पूर्ण सांगू शकतात. एवढंच नाही, सरांना कोणते बुक्स होते, त्यांनी कुठले फॉलो केले, त्यांच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये त्या पुस्तकांची नावं आणि ऑथरची नावं सरांना माहिती आहेत. कदाचित आपण सुद्धा रिवाईज करायला गेलो तर आपल्याला आठवणार नाहीत, पण सरांना 50 वर्षापूर्वीच्या त्यांच्या पुस्तकाच्या ऑथरसहित नावं माहिती आहेत. ही वागण्यातली सहजता, ही स्मरणशक्ती, साधी राहणी, फार मोठ्या त्यांचे ड्रीम्स नाहीत, कुठल्या एखाद्या गोष्टीच्या ते मागे लागत नाहीत. यामुळंच आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं जे निरोगी जीवन आहे किंवा ते अजातशत्रू आहेत, आजही त्यांना कुठल्या मेडिसिन किंवा शारीरिक व्याधी नाहीत. ते नेहमी त्यांच्या मित्रांच्या टाळ्यामध्ये असतात, त्यामुळं त्यांना आता गोळ्या आजही लागल्या नाहीत आणि पुन्हाही कधी लागणार नाहीत. नेहमी हसतमुख असणं, समाधानी असणं, मला वाटतं जीवनातलं हेच यश सगळ्यात मोठं आहे. तुम्हाला वैभव मिळालं म्हणजे तुम्ही सुखी आहात असं नाही, पण तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही नक्कीच सुखी आणि यशस्वी आहात. मला वाटतं सर, हा गुण आम्ही इथं बसलेले माझ्यासहित सर्वांमध्ये यावा, हे असे तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत, एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि तुम्हाला निरोगी आयुष्य, तुम्हा कुटुंबियांना निरोगी आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.